रक्तदान हे श्रेष्ठ दान, वाचते त्यातून कित्येक प्राण. दर्शकांनो, आता आपण सतलोक आश्रम ढवळपुरी, जिल्हा अहिल्यानगर, महाराष्ट्र या ठिकाणी उपस्थित आहोत. आणि या ठिकाणी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचा 39वा बोध दिवस साजरा होत आहेत. आणि त्या निमित्त या ठिकाणी रक्तदान शिबिराचे सुद्धा आयोजन करण्यात आलेले आहेत. आपण बघू शकतात की या ठिकाणी हे रक्तदान शिबिराचं हे एंट्री गेट आहे. आणि या ठिकाणी संत रामपालजी महाराजांच्या सान्निध्यामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपण आतमध्ये जाऊयात आणि बघूयात की या ठिकाणी रक्तदानाची व्यवस्था आणि सोय कशा प्रकारे करण्यात आलेली आहेत. दर्शकांनो, आता आपण रक्तदान शिबिरामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी जे जिल्हा रुग्णालयाचे जे कर्मचारी आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूयात आणि जाणून घेऊयात की जी रक्तदानाची प्रोसेस या ठिकाणी कशा प्रकारे राबवण्यात येत आहेत. नमस्कार. नमस्कार सर. आपलं नाव? माझं नाव माया कोल्हे. मी रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी आहे, जिल्हा रुग्णालय अहिल्यानगरवरनं. तर आपण इथं सर्वप्रथम जे कोणी डोनर येतील, हे स्वेच्छा रक्तदान आहे. इथं कोणाला कंपल्शन नाही आहे मेन म्हणजे. आणि मग सगळ्यात अगोदर आपण इथं हिमोग्लोबिन करतो डोनरचं आणि ब्लड ग्रुप करतो. हिमोग्लोबिन 12.5पेक्षा जास्त असेल तरच तो डोनर सिलेक्ट केला जातो. त्याच्यानंतर काही क्वेश्चनरी विचारली जातात, टायफॉईड वगैरे सारखे आजार, लसीकरण काही झालेलं आहे का. आणि या सगळ्यातनं जो डोनर सिलेक्ट होईल त्याचा फॉर्म भरला जातो. त्यांना एक बॅग दिली जाते त्या नंबरची आणि मग तिथून पुढं मग त्यांचं डोनेशन घेतलं जातं. आणि साधारण आपण 350 ml बॅग कलेक्ट करतो. रक्तदान झाल्यानंतर त्या डोनरला आपल्याकडनं काही सुविधा देण्यात येत आहेत का? जिल्हा रुग्णालयाकडनं त्यांना डोनेशन झाल्याच्या नंतर एक फ्रुटी दिली जाते. त्याचबरोबर त्यांना सर्टिफिकेट पण दिले जातात आणि एक छोटं VBD कार्ड दिलं जातं. त्याची सुविधा अशी आहे की 2 वर्ष त्या VBD कार्डवर तुम्हाला ऑल महाराष्ट्र आपल्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधल्या ज्या काही ब्लड बँक्स आहेत तिथं एक बॅग फ्री मिळते. 2 वर्ष व्हॅलिडिटी. धन्यवाद. धन्यवाद. तर या ठिकाणी बघितलं आपण की जो डोनर या ठिकाणी येतो तर त्याची पूर्णपणे मेडिकल हिस्ट्री घेतल्या जाते. त्याचा ब्लड ग्रुप काय आहे, त्याचप्रमाणे त्याला ह्या साधारणतः 2 महिन्याच्या कालावधीमध्ये कुठला काही वॅक्सिनेशन झालेलं आहे का, कुठला गंभीर आजार झालेला आहे का. आणि त्यानंतर सगळ्या क्रायटेरियामध्ये जर डोनर बसत असेल तर त्याला पुढे रक्तदानासाठी नेण्यात येतं आणि तेथे त्या ठिकाणी तो रक्तदान करू शकतो. दर्शकांना, आपण या ठिकाणी बघू शकतात की कशा प्रकारे या ठिकाणी रक्तदान संपन्न होत आहेत. आपण बघू शकतात की जे डोनर आहेत या ठिकाणी आलेले आहेत आणि मोठ्या श्रद्धेने, आणि संत रामपालजी महाराजांचे खास करून ते अनुयायी आहेत. आणि रक्तदानाबद्दल त्यांना जागृती संत रामपालजी महाराजांनी त्यांच्या प्रवचनाद्वारे आणि ज्ञानाद्वारे करून दिलेले आहेत की रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. त्याच्यामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो. एखादा अपघात झालेला असेल किंवा कोणाला एखादा गंभीर असा आजार असेल, त्या आजारामधून जर त्याला रक्ताची गरज असेल तर त्या रक्ताची गरज या ठिकाणी पूर्ण होऊ शकते. असा हा महान कार्य या ठिकाणी संत रामपालजी महाराजांच्या आश्रमामध्ये आज चालू आहेत. आपण बघू शकतात. आणि हे जे रक्तदान आहेत हे असे जवळजवळ 13 संत रामपालजी महाराजांचे आश्रम आहेत. त्या 13 आश्रमामध्ये आजच्या घडीला आज 16 फेब्रुवारी 2026 आहे आणि आजच्या घडीला या 13 सतलोक आश्रमामध्ये हे रक्तदान शिबिर संपन्न होत आहेत. आपण बघू शकता की जे डोनर आहेत त्यांचा प्रतिसाद किती मोठ्या प्रमाणात आहेत आणि प्रत्येकजण आनंदाने आणि सोय इच्छेने जनजागृतीसाठी आणि जनकल्याणासाठी या ठिकाणी रक्तदान करताना आपल्याला बघावयास मिळत आहे. तर या ठिकाणी एक डोनर आपल्याबरोबर जोडलेले आहेत. त्यांनी नुकताच रक्तदान केलेलं आहे. आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. सर नमस्कार. नमस्कार सर. मी सोमनाथ चंद्रकांत कसार, श्रीरामपूरवरनं. मी संत रामपालजी महाराज यांची 5/11/2025 रोजी नामदीक्षा घेतली. नामदीक्षा घेतल्यानंतर मला रक्तदानाचं महत्त्व कळलं. त्यांचं महत्त्व कळल्यानंतर मी आज रक्तदान केलं आहे. कारण की अचानक कोणाचा ॲक्सिडेंट वगैरे झाला, अचानक कोणाचा ब्लड कॅन्सर वगैरे झाला, वेळेवर त्यांना रक्तदान मिळत नाही. त्यासाठी आम्ही संत रामपालजी महाराज यांची दयेने आणि नाम घेतलं. आम्हाला त्यांचं महत्त्व कळलं, त्या निमित्ताने आज मी रक्तदान केलं आहे. नाही तर दर्शकांना बघू शकतात की रक्तदानाचं महत्त्व आज संत रामपालजी महाराजांनी त्यांच्या अनुयायांना समजून सांगितलेलं आहे. आणि त्यांची शिकवण तशी आहे की जनतेचं कल्याण केलं पाहिजे. एक परोपकारी भावना आपल्या आचरणातून, आपल्या वागण्यातून सदैव आली पाहिजे. आणि जे आज जनता आहे त्या जनतेमध्ये एक बंधुप्रेम आणि बंधुभाव जागृत झाला पाहिजे. एकमेकांना सहकार्य करण्याची भावना यातून जागृत झाली पाहिजे. हीच संत रामपालजी महाराजांची आज समाजाला शिकवण आहेत. आणि त्याच्यामुळेच जो प्रत्येक अनुयायी आहे हा चढावड करून या ठिकाणी या शिबिरामध्ये सहभाग करतो. आणि खरंच जनकल्याणासाठी एक चांगलं पाऊल संत रामपालजी महाराजांनी या ठिकाणी उठवलेलं आहे.
दर्शकांनो, या ठिकाणी जनकल्याण रक्तपेढीचे डॉक्टर आणि कर्मचारी आपल्याबरोबर जुडलेले आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. सर नमस्कार. नमस्कार. सर आपलं नाव? डॉक्टर मनोहर देशपांडे, जनकल्याण रक्त केंद्र नगर. सर मला विचारायचं की हे सतलोक आश्रम ढवळपुरी आहे, संत रामपालजी महाराजांचे आश्रम आहेत, तर येथे येण्याची प्रेरणा आपल्याला कशी झाली? संत रामपाल महाराजांच्या या आश्रमातून मंडळी आम्हाला निमंत्रण द्यायला आली होती. तिथे आमच्या इथे रक्त संकलन केंद्र उभं करायचं आहे, तर तुम्ही या कार्यक्रमासाठी यावं. आमची टीम घेऊन आम्ही इथे आलेलो आहोत. सर या ठिकाणी आपण जेव्हा आलात तर काय काय सुविधा आश्रमातर्फे आपणात मिळाला? एकंदर सगळी इथे रचना छान लावलेली होती. रक्तदान करायला लोकांना आव्हान करावं लागत नाही. स्वतः रक्तदान करण्यासाठी लोक स्वतःहून येत आहेत. हे चांगले मला एक वेगळेकरण बघायला मिळालं. सर मला विचारायचं आहे की रक्तदान करण्यासाठी काही क्रायटेरिया आहे का? क्रायटेरिया आहे ना. हिमोग्लोबिन किमान 12.5च्या वर असावं, झोप व्यवस्थित झालेली असावी, वजन त्याचं 50 किलोच्या वर असावं, असे एकंदर प्रायमरी क्रायटेरिया आहेत. आणि रक्तदान झाल्यानंतर जो डोनर आहे त्याच्यासाठी काय काय सुविधा आश्रमातर्फे देण्यात येतात? रक्तदान केल्यानंतर त्याला बरेचसे या ठिकाणी नाश्त्याची सुविधा केलेली आहे व्यवस्थितपणे. त्याला बसण्याची व्यवस्था केली आहे. एकंदर त्याकडे लक्ष छान दिलं जातं. हा जो उपक्रम आहे संत रामपालजी महाराजांचा, याच्याबद्दल आपण काय सांगाल? संत रामपाल महाराजांचा जो उपक्रम आहे हा समाजाला प्रेरणा देणारा आहे आणि आश्रमांना सुद्धा प्रेरणा देणारा आहे. एकंदरीतून रक्तदान जे दिलं जातं ते स्वतःहून उत्स्फूर्तपणे दिलं जातं. समाजाने याच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे. धन्यवाद सर. धन्यवाद. नमस्कार सर. नमस्कार. आपलं नाव? मी शरद साहेबराव बळे, जनकल्याण रक्त केंद्र जनसंपर्क अधिकारी. सर मला विचारायचं आहे की ह्या रक्तदानातून कुठल्या कुठल्या व्यक्तीला फायदे होऊ शकतात? या रक्तदानातून तसं गरजू रुग्ण, ॲक्सिडेंट पेशंट, त्यानंतर एक जनकल्याणचा एक आवर्जून सांगायचा विषय म्हणजे थॅलिसेमिया नावाचा एक आजार असतो. तर त्या आजाराच्या मुलांना दर 15 दिवसाला ब्लड भरावं लागतं. जर त्यांना ब्लड भरलं तरच ते स्वतःचं आयुष्य जगू शकतात. तर असे जे रुग्ण आहेत ते 150 रुग्ण आपण जनकल्याण रक्त केंद्राने दत्तक घेतलेले आहेत. इथं रामपाल महाराजांच्या कार्यक्रमाला जनकल्याण रक्तपेढी का बोलवावी म्हणून इथल्या ज्या मंडळींनी की कुठल्या रक्तकेंद्रात सेवा देतात याचा विचार करून जनकल्याण रक्त केंद्राला या ठिकाणी बोलवलं. अशा 150 रुग्णांना जनकल्याण रक्त केंद्र पूर्ण फ्रीमध्ये ब्लड प्रोव्हाइड करतात. धन्यवाद सर. दर्शकांनो, या ठिकाणी बघितलं की संत रामपालजी महाराजांची जी मोहीम आहे अतिशय प्रशंसनीय आहे. आपण बघू शकतात की जो थॅलेसिमिया जो रोग आहे, जो आजार आहे, त्या रुग्णांसाठी साधारणतः प्रत्येक 15 दिवसाला त्यांना रक्ताची गरज असते आणि त्या रक्ताच्या गरजेची पूर्तता व्हावी म्हणून आवर्जून संत रामपालजी महाराजांचे जे अनुयायी आहेत किंवा संत रामपालजी महाराजांची जी ट्रस्ट आहे ती आवर्जून ह्या रक्तपेढ्यांना आमंत्रण देतात आणि आपल्या आश्रमामध्ये बोलवतात आणि त्यांच्याकडनं ते त्यांना कलेक्शन आपल्या अनुयायांना प्रोत्साहित करून त्यांना ते कलेक्शन त्यांचं पूर्ण करतात आणि समाजासाठी एक चांगली गोष्ट या ठिकाणी संत रामपालजी महाराज नेहमीच करत असतात. आणि खरंच अशा जे थॅलेसिमिया झालेले जे पेशंट आहेत त्यांच्यासाठी संत रामपालजी महाराज म्हणजे एक आशेचा किरण म्हणायला काही एक हरकत नाही.